नमस्कार मंडळी, मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार. बघा, बऱ्याच मुलांना प्रश्न आहे की महाराष्ट्र सिटी 2025 करिता मी जे काही कॉलेजेस निवडणार आहे, ओके, ऑटोनॉमस की नॉन ऑटोनॉमस, कोणते निवडा. पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, ॲडमिशन घेण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. प्लेसमेंट, सिलेबस आणि फायदे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. डिटेल. ओके, बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया. बघा, आज आपण एका खूपच अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत की ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज या दोघांमध्ये काय डिफरन्स असते, याचं सिलेबस कोण ठरवतं, ओके, म्हणजे कोणत्या तुम्ही निवडलं पाहिजे, ओके, यावर आपण याच्यावर डिस्कशन करूया. कॉलेज चांगलं असावं हे सगळ्यांनाच हवं असतं, पण ऑटोनॉमी म्हणजे काय आणि ती असेल कॉलेज खरंच चांगलं असतं का, असंही राहतं का? ओके, चला सगळं समजून घेऊया अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेत. ओके, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा ऑटोनॉमी किंवा ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय हे तर लक्षात. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय? बघा, UGC कडून अकॅडमिक इंडिपेंडन्स मिळालेलं कॉलेज म्हणजे या कॉलेजचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, इव्हॅल्युएशन आणि निकाल यावर स्वतंत्र अधिकार फक्त त्या कॉलेजचाच असतो. पण लक्षात ठेवा, हे कॉलेज AICTE आणि विद्यापीठाशी संलग्न असतात. डिग्री मात्र विद्यापीठच म्हणजे युनिव्हर्सिटीकडनंच तुम्हाला डिग्री मिळते. परंतु या सगळ्या गोष्टी, ओके, यांचा त्यांना एक इंडिपेंडन्स दिलेलं असतं. ओके, आणि इथे UGC रेकग्नाइज असतं. ओके, असंच नाही की बा एखाद्या कॉलेजला ऑटोनॉमस करायचं, अशातली गोष्ट नाही. चला, आफ्टर दॅट ऑटोनॉमस म्हणतो तुम्हाला. ओके, आफ्टर दॅट नॉन ऑटोनॉमस. ओके, नॉन ऑटोनॉमस म्हणजे संपूर्णपणे विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली. हे तर लक्षात. म्हणजे एखादं समजा विद्यापीठ आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, मग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असंख्य कॉलेजेस आहे. मग या असंख्य कॉलेजेस आहे, समजा नियर अबाउट समजा 200 कॉलेजेस आहे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर. मग या 200 कॉलेजेसचा, ओके, जो काही सिलेबस राहते, जो काही एक्झाम राहतो, जो काही इव्हॅल्युएशन राहते, जो काही रिझल्ट राहतो, हे सगळं कोण ठरवणार? युनिव्हर्सिटी, याच्या लक्षात. ओके, अभ्यासक्रम, परीक्षा, वेळापत्रक, उत्तरपत्रिका तपासणी हे सगळं विद्यापीठ ठरवेल. कॉलेजेसकडे स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. ओके, इट्स कॉल्ड ऑटोनॉमस वन. आलं लक्षात? एकदम. चला, काय नेक्स्ट आपण एक कंपॅरिझन केलं की तुम्हाला आणखी गोष्टी क्लिअर होतात. याचा अभ्यासक्रम ऑटोनॉमसमध्ये इंडस्ट्री फ्रेंडली आणि नवीन टेक असतो, आहे की नाही. त्यांना एक इंडिपेंडन्स असतं. ओके, थोडाफार इकडे जुनाट आणि विद्यापीठ ज्याप्रमाणे ठरलेलं आहे त्याप्रमाणेच गोष्टी नॉन ऑटोनॉमसमध्ये चालत असतात. ठीक आहे. परीक्षा पद्धती, इंटरनल कंट्रोल, नियमित तपासणी. ओके, एकदाच परीक्षा होतं. ओके, आणि निकालातही उशिरा लागतो, हे सगळ्यांना माहीतच आहे. ठीक आहे. हे आता तुम्हाला नाही कळणार, तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टीत एंटर करणार. ओके, एकदाच म्हणण्यापेक्षा आता ॲन्युअल सिस्टम आलेली आहे. इथे यांनी काय करतात म्हणजे सेमिस्टर वाईजही राहतं आणि त्यांचा काय म्हणू शकतो त्याला वीकली बेस वगैरे पण तिथं राहतं. ओके, जो काही रिझल्ट असतो. प्रॉब्लेम काय होतं, ऑटोनॉमस हे एक पर्टिक्युलर त्या कॉलेजशी निगडीत राहिल्यामुळे. ओके, आता इंडस्ट्री ट्रेंडिंग आणि नवीन टेक सिलेबस पर्टिक्युलर त्या कॉलेजचं असल्यामुळे ते फोकस करू शकतात. युनिव्हर्सिटीचा काय प्रॉब्लेम होतो, याखाली समजा 2-250 कॉलेज राहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी चेंज करायला वेळ लागतो. ओके, त्या इंडिपेंडन्समुळे हे तिथं घडून येतं. ठीक आहे. जसं की रिझल्ट झालं, ओके, वेळेवर आणि पारदर्शक तर राहतोच, पारदर्शक इकडे पण राहतो. ओके, परंतु बऱ्याच वेळा काय होते की 200-250 कॉलेजेसचा रिझल्ट लावणे ही काही खूप सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे इकडं वेळ लागतो. फ्लेक्झिबिलिटी, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम इकडे पण आहे. ओके, इथे मी फिक्स्ड सिलेबस लिहिलं आहे, परंतु इथे पण आता NEP, ओके, आणि इकडे पण इथे पण CBCS पण सिलेबस आहे आणि इथे पण न्यू जी काही एज्युकेशन पॉलिसी आहे ते दोन्हीकडे अवेलेबल आहे. ठीक, आता हाही काही फिक्स सिलेबस राहिलेला नाही. ओके, नॉन ऑटोनॉमस जो काही युनिव्हर्सिटीच्या अंडर जे काही कॉलेजेस असतात इथे पण चांगल्या पद्धतीचा म्हणजे चेंजेस आलेले आहेत. ओके, इंडस्ट्री टाईप जास्त चांगले असतात. ओके, इथे कमी एक्सपोजर असतो. हे लक्षात. पर्टिक्युलर तो कॉलेज एका इंडस्ट्रीसोबत चांगल्या प्रकारे कनेक्ट राहू शकतो,
आणि इथे काय आहे ना, एका युनिव्हर्सिटीच्या अंडर एवढे कॉलेजेस राहिला तर तो एक प्रॉब्लेम क्रिएटच होतो. फॅकल्टी कंट्रोल स्वतःच निवडलेली अपडेटेड फॅकल्टी. ओके, विद्यापीठाचा जो काही नॉर्म राहतो त्यानुसारच तिथं फॅकल्टी रिक्रूट केला जातं. प्रॅक्टिकल लर्निंग, रेग्युलर अपडेट्स अँड मिनी प्रोजेक्ट्स. ओके, इथे थोडंफार कमी राहतो ॲज कम्पेअर्ड टू इकडे सगळं काही. ओके, बघा आफ्टर दॅट डिस्कसिंग द प्लेसमेंट अँड कॉलेज जो काही सिलेक्ट करायचा आहे आपण त्याबद्दल बोलूया. बघा, अनेक टॉप कॉलेजेस जसं की VIT पुणे, CPTEC, PICT, MIT हे ऑटोनॉमस आहे. ओके, आणि तिथे अपडेटेड सिलेबस, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि चान्सेस ऑफ प्लेसमेंट जास्त असतात. याचं लक्षात, जे काही म्हणजे हेरिटेज, ज्या कॉलेजला हेरिटेज आहे ते सगळेच कॉलेज आजकाल ऑटोनॉमस झालेले आहेत. ओके, हे तुम्ही इथं उदाहरणार्थ बघू शकता. बघा आता आफ्टर दॅट नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सिलेबस अपग्रेड कमी असतो परंतु ॲज कम्पेअर्ड टू ऑटोनॉमस कमी असतो. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एज तिथं कमी मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे ऑटोनॉमस कॉलेज चांगले नसतात आणि सगळे नॉन ऑटोनॉमस वाईट नसतात. येतात लक्षात. ओके, म्हणजे येतात लक्षात. कॉलेजचा ब्रँड, फॅकल्टी, प्लेसमेंट, सेल, इन्फ्रास्ट्रक्चर या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओके, पार्ट 5 मध्ये आपण एंटर करत आहोत. कोणासाठी कोणता पर्याय योग्य आहे. बघा, ऑटोनॉमस कॉलेज निवड करताना जर तुम्हाला अपडेटेड सिलेबस, अधिक प्रॅक्टिकल लर्निंग हवं असेल, ओके, आणि इंडस्ट्री रेडी व्हायचं असेल आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असाल तर यू हॅव टू गो विथ ऑटोनॉमस. ओके, नॉन ऑटोनॉमस कॉलेज निवड करत असताना तुम्हाला फिक्स पद्धतीचा अभ्यास जर आवडत असेल किंवा एखाद्या जुन्या प्रसिद्ध विद्यापीठाशी संलग्न कॉलेज तुमच्याजवळ असेल तर यू हॅव टू गो विथ द नॉन ऑटोनॉमस. ओके, आफ्टर दॅट म्हणून मला एक गोष्ट सांगायचं आहे की ऑटोनॉमी ही एक मोठी संधी आहे, पण योग्य कॉलेज निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता लक्षात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहे. ओके, आता निर्णय तुमच्यावर. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, ओके, तुमच्या मित्रांनाही सांगा, तुमच्या मित्रांपर्यंत हा शेअर करा आणि अशाच ओके इम्पॉर्टंट कंटेंटबद्दल मिस्टर प्रोफेसर हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. ओके, आणि कमेंट नक्की करा. ओके, तुमच्या मनात काय आहे. ओके, तुमचं मन कोणत्या प्रकारच्या कॉलेजकडे झुकतं आहे, ऑटोनॉमस की नॉन ऑटोनॉमस, नक्कीच तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट